नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इंद्र जिथे बुवांना किडनॅप केले त्या ठिकाणी येतो आणि बाहेरून दरवाजा वाजवतो. तर आता तो माणूस म्हणतो, कोण आलं असेल बरं इकडे अडचणीत एवढ्या. आणि तो तिथून दरवाजातून फट्टीतून बघतो डोकून कोण आहे. तर तो इंद्र, इकडे कुठं आला हा माणूस, आता मी काय करू, यांना कुठे ठेवू बुवांना. तो बुवांकडे येतो आणि इंद्र इकडे दरवाजाच वाजत राहतो. आणि इकडे आता बुवांकडे आल्यावरती आता जे बुवा आहे त्यांना तो एका पोत्यामध्ये बांधतो, त्यांचं तोंड वगैरे सगळं काही बांधतो आणि त्यांना त्या पोत्यामध्ये घालतो. तर आता बुवा म्हणतात, अरे काय करतोय तू, सोड ना, मला जाऊ दे ना. तर तो म्हणतो की नाही, कुठं जायचंय तुम्हाला, तुम्हाला आता मी सोडणार नाही, असं बुवांना म्हणतो. आणि तो बुवांना एका पोत्यात बांधतो आणि बाजूला नेऊन टाकतो. इकडं इंद्र दरवाजा वाजवतो आणि म्हणतो की तुम्ही ते काय करताय. तो माणूस दरवाजा उघडल्यावरती तर आता तो माणूस म्हणतो, काही नाही, मी चक्कर मारायला आलतो, इथे कोण नाही राहत ना सहज सहज, त्यामुळं आलतो सहज, मी चक्कर मारावं म्हटलं त्यामुळं. ते म्हणतात की असं का, मला वाटलं की काय झालं, कशासाठी आला होता तुम्ही, त्यामुळंच म्हटलं. तर आता लगेच म्हणतो की हो का, बरं झालंच आला तुम्ही इथे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की इथे कुणी आहे का आतमध्ये. तर तो म्हणतो की नाही. तू पण येतो, इंद्राला विचारतो, तुम्ही इंद्र सर इकडे कुठे आलेत. तर इंद्र म्हणतो की काय नाही अहो, बुवा हरवलेत ना, मग त्यांना शोधत शोधत तिकडे आलो होतो. तर ते म्हणतो की इकडं नाही आले कडे बुवा, इकडे नाही आहे बुवा, असं म्हणतो. आणि आता त्याला आपण बाहेर जाऊ, तेवढा त्या इंद्राला ठसका पण लागतो. तो म्हणतो चला, खूप धुळीचा त्रास होईल, तेवढा तिकडं बुवा तिकडे पलटी मारायचा प्रयत्न करतात. पत्र्याचा आवाज येतो, तेव्हा इंद्र विचारतो, कुणी आहे का इथे आतमध्ये. तर म्हणतो की कशाचं कोण, इथं कोण असणार हो आबड्या घाणीत, तुम्हाला ठसका लागलाय, चला बाहेर जाऊयात आपण. आणि तो इंद्राला बळजबरी बाहेर घेऊन जातो. आणि इंद्र आता तिथून निघून जातो. तर इकडं जी राणी आहे ती अंगणामध्ये पाणी मारत असते. तिच्या डोक्यामध्ये इंद्राचाच विचार चालू असतो आणि बुवांचा. तर आता तेवढा तिथे जो हो असतो, तिचा व्यवस्थितला माणूस, तो तिथे येतो. आणि आता तो म्हणतो की हे बघ, तुला काहीतरी सांगायचे राणी मला. राणी म्हणते, बोलणार आहे, काय झालं. तर आता तो म्हणतो की हे बघ राणी, तुला मी एक सांगू का. अगं तुला कळतंय का, तू इंद्र सरांना बाजू घेऊन बोल ना एक दिवस. अगं तुला माहिती का, तू काय झालंय फॅक्टरीमध्ये. तर ती म्हणते, काय झालं, मला सांगशील का, तेव्हा कळेल. तर आता लगेच तो म्हणतो की अगं, इंद्र सरांचं फॅक्टरीमधलं MD पद घेतलं आहे. आता ते पद विक्रांत सरांना भेटलं आहे, माहिती का तुला. अगं आता विक्रांत सर तिथे MD म्हणून आहेत फॅक्टरीमध्ये, आणि तू इथेच थांबली, तू गेली का नाही ग. अगं तू राणी, त्यांना विचार एकदा, ते कसे आहेत कसे नाही, त्यांची तू विचारपूस करायला हवी. तर राणी म्हणते, ठीक आहे, मी आता घरचं वातावरण बघते आणि जाते तिकडे, असं ती म्हणते. आणि आता जी राणी आहे ती आता तिथून निघते, ती जायला निघते इंद्राकडे. तर आता इकडं इंद्र पण आता घरी येतो. तर इकडं जी बुवा आहे ती बुवा तिथे सोडायचा प्रयत्न करत असते. जी बुवा आहेत ते आता इकडं तिकडं बघतात, ते पोनीतून बाहेर निघतात, त्या पोत्यातून बाहेर येतात. बाहेर आल्यावरती आता त्या पोत्यातून ते लगेच इकडं तिकडं बघून लगेच जे हे आहेत बुवा, ते पोत्यातून ते आता ते दावं असतं बांधलेलं ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. मातीवरती घासवतात आणि सगळा प्रयत्न करतात, ते निघतं की काय बघतात, पण तरी पण ते निघत नाही. आणि आता ते म्हणतात की आता काही करू मी, मला तर काहीच कळत नाही आहे, असं ते म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की आता आपण काहीतरी का. आता तो बुवा म्हणतात की मला तर काहीच कळलं नाही, काय करू मी, असं ते बुवा म्हणतात. आणि आता जे बुवा आहेत ते बुवा म्हणतात की मला काही करून इथून निघायला हवं. तर इकडं जी राणी आहे ती इंद्राकडे येते. इंद्र तिथे उभा असतो. राणी तो म्हणतो, राणी तू इथे. तर राणीला म्हणतो, ये ना आतमध्ये. राणी आतमध्ये येते आणि ती म्हणते की मी इथे काही, तुम्हाला काही हवं नको हे बघायला आले आहेत. आणि काय हो इंद्र सर, बसा ना. इंद्र बसतो आणि राणी विचारते, काय हो इंद्र सर, तुमचं फॅक्टरीतलं पद गेलंय ना MDचं, मला तर कळालं आहे ते. तर आता तो म्हणतो की हो, हे बघ राणी, आता माझ्या डोक्यात पहिल्यासारखं काहीच नाही आहे. माझ्या डोक्यात नाही आहे ते आता MD पदाचं किंवा काही. माझ्या डोक्यात आता फक्त एकच आहे, ते फक्त बुवांना शोधणं. मी तेवढं डोक्यात ठेवलंय, बाकी काहीच नाही ठेवलं डोक्यामध्ये. तुला माहिती का, एवढंच डोक्यात आहे माझ्या. ते म्हणतात की हो ना. तेवढंच आता लगेच ते म्हणतात की हो, तेवढंच डोक्यात आहे माझ्या. तर आता लगेच ते म्हणतात की काय, एवढं डोक्यात तुझ्या. तर आता लगेच म्हणतात की हो, मला फक्त आता इंद्र म्हणतो, मला फक्त आता बुवांना शोधायचं आहे, असं म्हणतं. तर आता लगेच राणी म्हणते की हो, आता आपण काय करायचं. तर आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर, आता काही करून बुवांना शोधायला हवं. तर इंद्र म्हणतो की हो, मी आता काही केल्या घरी येणार नाही आहे आणि मला काहीच नको आहे, मला फक्त बुवांना शोधायचं आहे. मी आता जाणार आहे, बाहेर पडणार आहे. मला तरी वाटतं, तुम्हाला माहिती का राणी, मी एका ठिकाणी शोधत शोधत गेलतो, ते बंद पडकं घर होतं आणि तिथं तो माणूस नाही का आपल्याला भेटला होता, तो माणूस तिथे होता. तर ती म्हणते, हो का, म्हणजे तो माणूस, हा सगळा प्लॅन त्या गजाचा असेल, कारण की ते गजानेच केलं असेल, त्याला मी नकोच होते ना, त्यामुळं त्यानेच काहीतरी कारस्थान केलेलं दिसतंय. तर ती म्हणतो की हो, मग आता आपल्याला काहीतरी करायला हवं राणी. तर राणी म्हणते की हो इंद्र सर,
तर आता लगेच इंद्र आणि राणीला आता तिथून ते दोघे म्हणतात की राणी म्हणते आता आपण दोघांनी शोधायचे, एकट्याने नाही. तर आता राणी तिथून जाते, इंद्र पण जपायला लागतो, कपडे चेंज करतो, उभा असतो. आणि इकडं जी राणी आहे तर राणी आता तिच्या आईच्या घरीच थांबते, कारण इंद्राला जेवण देण्यासाठी. इंद्राला जेवण बनवते आणि जेवण घेऊन येते आणि इंद्राला भास वाटतो. त्याला असं वाटतं त्याला भास होते, पण ती खरोखर राणी उभा असते. ती म्हणते अहो इंद्र सर जेवण घ्या ना, जेवण घ्या ना, पण इंद्र काय इकडे तिकडे बघतो, त्याला कळतच नाही. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.